नाही, पुलाची दर दिवशी आपण पाहणी करतोय. 4 तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून तर आजच्यापर्यंत की ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजे, सुरळीत व्हायला पाहिजे. कुठल्या लोकांना, कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामा नये. आणि म्हणून मी आजही इथे या पुलावर आलो. आम्ही सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक, सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा ब्रिजचं कशा प्रकारे हे झालेलं आहे. आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही, काय नाही. फक्त त्या स्टॉम पावडरच्या मुळे, पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं. आज तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे. आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो. आता लक्षात घ्या, टीकाकारांचं काम आहे. आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात, म्हणजे त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत. आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं, त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल ह्यामागे लक्ष देणं आहे. आणि त्यांचं काम ते करू दे, आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ, या विरोधकांना उत्तर देऊ, एवढंच आमचं म्हणणं आहे. नाही, कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन आणि RTOला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही, कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही. आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलता याच्याकडे लक्ष न देता आम्ही सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल, नागरिकांना सुविधा कसं मिळेल ह्याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो. आणि ते आम्ही तंतोतंत पाळत आहोत. तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो. आणि मग कार्यकर्त्यांचं ठरलं की जर आपला हा पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया, कारण अनेक टीका होत असतात. मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही. खरं तर आम्ही करायला पाहिजे होतं, आम्ही नाही म्हणत नाही, कारण आमचा युती धर्म आहे. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल. पण त्यावेळेला आम्ही त्या वयावाटपाच्या कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते हे केलं.